हे तेच आदित्य ठाकरे आहेत ज्यांच्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत जोरदार बॅटिंग करत होते। ही बॅटिंग कशासाठी होती? बॅटिंग होती आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी। खरं तर उबाटा शिवसेनेकडे तेवढं संख्याबळ नाही आहे, परंतु संजय राऊतांच्या आशावादाला संख्याबळाची अजिबातच आवश्यकता नाही आहे। आज उबाटा शिवसेनेची परिस्थिती तोळामासा झालेली आहे, तरी सुद्धा संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरवू शकतात, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरवू शकतात। विरोधी पक्षनेतेपद ही तर खूप छोटी गोष्ट झाली। प्रदीर्घ काळच्या अनुभवानंतर संजय राऊतांना हे कळून चुकलेलं आहे की बोलायला पैसे लागत नाहीत, संख्याबळ सुद्धा लागत नाही। तुमच्याकडे पोकळ शब्दांचं बळ असलं म्हणजे तुम्ही काहीही बोलू शकता, कोणत्याही प्रकारचा दावा करू शकता आणि कोणालाही कोणत्याही शर्यतीमध्ये उतरवू शकता। तर हे संजय राऊत अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांचा विरोधी पक्षनेतेपदासाठी हिरीहिरीने प्रचार करत होते, आदित्य ठाकरे यांच्या अफाट क्षमतेबद्दल वारंवार सांगत होते। त्या संजय राऊतांना खोटं ठरवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी या अधिवेशनादरम्यान अगदी ताकदीने केलेलं आहे।